पटणकोडोली येथे सांगवडे पटणकोडोली पाणंद रस्त्यावरती बांधारमाळ्याजवळ बिबट्या दिसल्याची माहिती सोशल मीडियावरती मिळताच गावातील नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पटणकोडोली येथील पांडुरंग बांधार यांच्या मळ्यामध्ये बिबट्या असल्याची माहिती बांधार यांनी पोलीस स्टेशन व वन विभाग यांना दिली आहे। पांडुरंग बांधार यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले असता गोट्याबाहेरील साहित्य ठेवत असताना अचानकपणे त्यांना उसाच्या बांधावर बिबट्या दिसला। पुन्हा जवळजवळ पाहणी केली असता बिबट्या असल्याची खात्री होताच त्यांनी गावाकडे जात असताना समोर बिबट्या दिसता क्षणी त्यांनी गोठ्यामध्ये जाऊन दार बंद करून घेतलं व खिडकीतून बॅटरीच्या साहाय्यानं पुन्हा पाहिलं असता त्यांना बिबट्या दिसल्यानं त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली व कसंबसं गावाकडे धाव घेतली। त्यांचे मित्र शिरीष देसाई यांना त्याची कल्पना दिली। त्यावेळी शिरीष देसाई यांनी हुपरी पोलीस स्टेशन व वन विभाग यांच्याशी संपर्क करून घटनास्थळावरील सर्व माहिती दिली व रात्री उशिरा बांधारमाळ्याजवळ घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पप्पू खोत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचं खात्रीला एक माहिती घेतली। त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रवी अडके व शरद पुजारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी पटणकोडोलीहून सिद्धू बोरगावे। मी मंगेश रामचंद्र वंजारे, वनरक्षक हातकलंगले। आज रोजी बांधारमळा या ठिकाणी पांडुरंग बांधार यांना त्यांच्या वस्तीवर बिबट हा वन्यप्राणी दिसला। त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आमच्या टीमसोबत या ठिकाणी आलेलो आहोत। सोबत पोलीस पाटील आहेत। तर बिबट हा वन्यप्राणी त्याला दिसला, त्या अनुषंगाने आम्ही या परिसराची पाहणी केली तर बिबट या वन्यप्राण्याच्या खुणा, पायाच्या खुणा आम्हाला दिसून आल्या। तर माझे असं आव्हान आहे येथील गावातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना, जे लोक सकाळी किंवा संध्याकाळी शेतावर वस्तीवर जात असतात त्यांनी त्यांच्या हातामध्ये टॉर्च, घोंगराची काठी असं या वस्तू घेऊन शेतामध्ये जाव्या। तसेच शेतामधील जी कामं करत असताना वाकून कामं जे करतात ती कामं टाळावीत। शेतामध्ये जात असताना रात्रीचं वगैरे तुम्ही जर पाणी पाजायला वगैरे किंवा जात असाल तर अशा वेळी तुम्ही ग्रुपने जावा। त्यानंतरनं तुम्हाला जर शेतामध्ये जात असाल तर अशा ठिकाणी तुम्ही मोबाईलचा आवाज, मोबाईलवर जी आपली भक्तिगीतं असतात ती भक्तिगीते लावा। त्यामुळे काय होते की एक माणूस नाही तर समुदायाने आपल्याकडे लोक येत आहेत असं त्याला वाटतं आणि तो त्या ठिकाणी निघून जातो। तसेच वस्तीवर जर तुमची लहान वासरे किंवा शेळ्या वगैरे असतील त्या बंदिस्त गोट्यामध्ये ठेवा। परत